गोंदिया वन विभागाला माहिती मिळाली होती की जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून अवैधरित्या सागवान जातीचा लाकूड तोडून आणत विक्री करण्यात येत आहे। या संदर्भात वन विभागाच्या टीमने मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या मालकीच्या रांदर तांदूळ गोदामात वन विभागाने छापा टाकले असता सागवान जातीचा लाकूड आढळून आला। या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड अवैधरित्या कापला गेला असून या ठिकाणी लपवून ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविलेला आहे। एकूण या लाकडाची किंमत 3 लाख रुपये इतकी असून वन विभागाच्या वतीने तपास सुरू आहे। आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोअर करून ठेवलेला आहे। त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली। आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक संदल वेअर हाऊस आहे, त्या वेअर हाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती। त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे 22 लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती। तर ते आम्ही चौकशी केली, विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं। त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं, काय आलं, कोणी आणले याची आता चौकशी चालू आहे। सर, किती आरोपींचा समावेश आहे त्याच्यामध्ये? सध्या चौकशी चालू आहे। किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही, चौकशी अंती सगळं ते कळेल। आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे। अंदाजे किती लक्ष रुपयाचा हा माल पकडण्यात आला आहे? हा 3 लाख रुपयाचा माल आहे। तर तांदूळ गोदामात पहिल्यांदा सागवान लाकडाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने यापुढे गोंदिया जिल्ह्यातील इतर गोदामात देखील पोलीस विभागाने किंवा इतर विभागाने चौकशी केली तर आणखी बरेच सत्य उघड येईल, यात तीळ मात्र शंका नाही। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।